नमस्कार, मी धीरज. आपली कंपनी स्काय ड्रोन्स म्हणून आहे. आपण ॲग्रिकल्चर ड्रोन बनवतो. मी स्वतः शेतकरी आहे. 3 वर्षामागं मी जेव्हा औषध फवारत होतो तेव्हा ऊसासारख्या पिकामध्ये आपल्याला आज जाऊन औषध फवारता येत नव्हतं. मग त्यासाठी काय करावं लागेल याचा आम्ही विचार केला आणि मी स्वतः ह्या फील्डमध्ये ॲग्रिकल्चर ड्रोनच्या आपण आलो आणि 3 वर्ष झालं आपण आता ॲग्रिकल्चर ड्रोनची स्प्रेइंग करतोय. स्प्रेइंग करत आतापर्यंत माझं 3000 एकर क्षेत्र फवारणी झालेली आहे आणि आता शेतकऱ्यांच्या म्हणजे भल्यासाठी शेतकऱ्यांना औषधापासून औषध संपर्क व्हायला नको म्हणून आपण हा ॲग्रिकल्चर ड्रोन आता मॅन्युफॅक्चरिंग करायला चालू केले. आपल्या मिरज तालुक्यामध्ये आपण हे पूर्ण हा ड्रोन उपलब्ध करून देतोय. आपल्याकडे सगळे स्पेअर पार्ट, ड्रोनची ट्रेनिंग, रिपेअरिंग, मेंटेनन्स हे सगळं आपण आपल्या मिरजेमध्ये सगळं उपयुक्त करून दिलेलं आहे आता शेतकऱ्यांना. आणि शेतकऱ्यांना 200 लिटर पाण्याची गरज असायची एकरी औषध फवारायसाठी, पण आता एवढं आधुनिक झालंय की 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर क्षेत्र फवारते आपलं आणि ते पण 7 मिनिटांमध्ये फवारते. आपण ठराविक सारखी जे औषध असतात ती एकतर सकाळी लवकर नाही तर संध्याकाळी घ्यायची असतात. त्याच टायमामध्ये आपलं औषध परफेक्ट बसते आणि कमीत कमी पाण्यात आणि चांगलं 100% रिझल्ट देणारा औषध सुद्धा वाया जात नाही. आणि अशा हिशोबाने आपल्याला ड्रोन काम करतोय, फुल्ली ऑटोनॉमस काम करतोय. आपल्याला काहीही करायचं नाहीये. त्याचा तो ड्रोन 10 लिटर पाणी घातलं की उठणार, शेतामध्ये जाणार, फवारणी करणार. फवारणी करून आल्यानंतर जिथं औषध संपले तिथनं परत येणार, परत जागेवर बसून औषध घातल्यानंतर जिथं औषध संपले त्याच एरियात जाऊन तिथनंच बरोबर चालू करणार. 1 मीटर सुद्धा फरक नसणार आहे. आपण अत्याधुनिक GPS सिस्टीम वापरतोय ड्रोन मध्ये. ती सॅटेलाइटला कनेक्ट असते, त्यामुळे तुमची ॲक्युरेसी एकदम परफेक्ट येते आणि शेतकऱ्यांच्या पिकामध्ये 100% वाढ होणार याची गॅरंटी आपल्याला आहे. आमची घरची सुद्धा शेती आहे आणि शेतामध्ये आमचे वडील जेव्हा फवारणी करत होतं तेव्हा मी त्यांना होणारा त्रास बघून सहन होत नव्हतं. तर पाणी भरपूर लागायचं, 200 लिटर पाणी लागायचं. त्वचावर डाग वगैरे, फोड्या वगैरे पडायच्या, औषधाची रिएक्शन व्हायची आणि गडी पण वेळेवर काय कामाला भेटत नव्हते, काय नव्हते. मग मी असंच मोबाईलवर व्हिडिओ वगैरे बघून चायनामधले इकडं त्यांनी शेतामध्ये कसा ड्रोनचा उपयोग करत होते ते बघून माझ्या अशा डोक्यात विचार आला की आपणच का ड्रोन तयार नाही केलं तर काय होईल, म्हणजे आपल्याला पण सोपं पडेल आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या फायद्याचं पण होईल. म्हणून आपण ह्या ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग मध्येच आपण काम केलं स्वतः आणि स्वतः आपण ड्रोन तयार करून पहिला रिझल्ट बघितले कामाचे आणि मगच आपण दुसऱ्या शेतकऱ्यांना रिकमेंड केलं. मग त्याच्यानंतर आता असे रिपीट कस्टमर आपल्याकडे ऑर्डरला येत असतात. जेव्हा ड्रोन आम्ही आमच्या शेतात फवारणी केल्यानंतर त्याचा रिझल्ट बघितला, कमी पाण्यात एकतर फवारणी बसू लागली, औषध स्ट्रॉंग बसू लागलं, त्यामुळे उत्पादनात वाढ झाली चांगली आमची. आणि तेच वाढ झाल्यानंतर बघून आसपासचे शेतकरी बघायला आले काय तंत्रज्ञान आहे नवीन, आम्हाला पण त्याचा उपयोग घ्यायचा आहे, कसं करायचं आम्ही. मग त्यांना लागणारी त्यांची गरज बघून की आता आम्ही एकतर स्प्रेइंग चालू केलं, सगळ्यांवर भाडेतत्वावर आपण स्प्रेइंग चालू केलं. करून पण आपण एवढं कमी पडायला लागलो की सगळ्यांची पूर्तता करू शकलो नाही. म्हणून आपण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आता काम करतोय सध्या. आता सगळ्यांना मॅन्युफॅक्चरिंग करूनच ड्रोन डायरेक्ट सेल करतो. मी शेती करत कॉलेज करत होतो. म्हणजे जेव्हा कॉलेजची डिग्री पूर्ण झाली तेव्हा मग थोडंफार मी शेतामध्ये लक्ष दिलं. शेतामध्ये असं समजलं की एकतर कामगार वर्ग कमी झाला आहे आणि वेळेवर ते भेटत नाहीत. एकतर त्यांच्यामुळे 10-15 दिवसाचा फरक पडत होता दिवसांचा आणि औषध कसं वेळेवर असला तर त्याचा उपयोग होते. त्याचं ते काय असेल ते कीटकनाशक ते वाढत जातात. त्यामध्ये मग कामगार मिळत नाही आहेत, काय नाही आहेत असा विचार केला मी आणि